नमस्कार, मी प्रोफेसर आर.ए. हतिगिने, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून मी काम बघतोय. आपली जी DKT ही संस्था आहे, दत्ताजीराव कदम टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट, ही कल्लापाना आवडे साहेबांनी 1981 साली प्रस्थापित केली. तर 2012 साली आपला हा डिप्लोमा कोर्स स्टार्ट केला गेला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली याचं एस्टॅब्लिशमेंट झालं. आपली ही संस्था जवळजवळ 6 एकर्समध्ये प्रस्थापित झालेली आहे. आपल्या या कॉलेजमध्ये 5 डिपार्टमेंट्स आपण कार्यरत करतोय. एक सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, सेकंड कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, थर्ड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, फोर्थ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि लास्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग. हे आपले डिपार्टमेंट आहेत. तर त्यामधला कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट याची आपण माहिती घेऊया. तर आपल्याकडं या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये जवळजवळ 7 स्टाफ आहेत, टीचिंग स्टाफ. त्याच्यानंतर 3 नॉन टीचिंग स्टाफ आहेत जे लॅब असिस्टंट म्हणून काम बघतात, आणि एक प्यून आहे. तर जे स्टाफ आहेत त्यामध्ये मी स्वतः प्रोफेसर आर.ए. हतिगिने, हेड ऑफ द कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. त्याच्यानंतर आहेत A.S. साळवी कुंभार सर, त्याच्यानंतर M.J. कनसे सर, त्याच्यानंतर S.R. रसाळ सर. हे आम्ही 4 जण जेंट्स स्टाफ आहोत. त्याच्यानंतर 3 लेडीज स्टाफ आहेत. एक B.N. दुर्गाडे मॅडम, त्याच्यानंतर D.A. भोसले मॅडम आणि M.P. चोरगे मॅडम. त्याच्यानंतर आपल्याकडे 3 लॅब असिस्टंट आहेत. S.R. पाटील सर, M.P. सुतार सर, A.J. पाटील सर आणि एक प्यून आहेत कनसे सर. आपल्याकडं 4 लॅब्स आहेत आणि एक ॲडिशनल लॅब आहे, ती सेंट्रल लॅब म्हणून ओळखली जाते. जे 4 लॅब, हे टोटल 5 लॅब जे आहेत, त्या 5 लॅबची थोडीशी आपण इन्फॉर्मेशन घेऊया. फर्स्ट, डेटाबेस लॅब. आता ही डेटाबेस लॅब जी आहे याच्यामध्ये आपल्या कम्प्युटर फील्डमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो येतो तो म्हणजे डेटाबेस. डेटाबेस कसा क्रिएट करायचा आणि तो डेटाबेस कसा हँडल करायचा, त्याच्यामध्ये माहिती कशी पुट करायची आणि ती युजरला जसं पाहिजे आहे तशा फॉर्मॅटमध्ये ती कसं प्रोव्हाइड करायची. तर ह्याला म्हटलं जातं डेटाबेस. आणि या डेटाबेसमध्ये जे जे ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतोय ते कसे परफॉर्म करायचे याच्याबद्दलचे जे प्रात्यक्षिकं आहेत, प्रॅक्टिकल्स आहेत, ते प्रॅक्टिकल्स या डेटाबेस लॅबमध्ये आपण शिकवतोय. त्याच्यानंतर आहे प्रोग्रॅमिंग लॅब. आता हा सगळ्यात महत्वाची लॅब आहे, कारण प्रोग्रॅमिंग म्हटल्यानंतर आपल्या कम्प्युटर फील्ड मधला सगळ्यात मोठा पार्ट इथं कव्हर होतोय, तो म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. सॉफ्टवेअर म्हणजे काय की आपलं जे काम आहे ते कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी एफर्ट्स देऊन, ह्युमन एफर्ट्स देऊन कसं काम करता येईल किंवा कम्प्लीट करता येईल याच्याबद्दलचं हे कमी करण्यासाठी जे सॉफ्टवेअर्स यूज केले जातात ते सॉफ्टवेअर्स कसे डेव्हलप करायचे. तर ते डेव्हलप करण्यासाठी आपल्याला आपल्या कम्प्युटर फील्डमधले जे जे लँग्वेजेस आहेत ते लँग्वेजेस आपल्याला शिकायचे आहेत. तर हे लँग्वेजेस शिकवण्याचं काम जे आहे त्याच्यावरचे जे प्रॅक्टिकल्स आहेत त्या प्रॅक्टिकल्स या कम्प्युटर प्रोग्रॅमिंग लॅबमध्ये शिकवले जातात. आता सॉफ्टवेअरची जी माहिती सांगायची झाली तर तुम्ही बघितलं असाल, सॉफ्टवेअर हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्युमन एफर्ट्स खूप कमी होतात. जसं एखादं छोटंसं दुकान आहे, त्या दुकानामध्ये तुम्ही मटेरियल आणायला गेलेला आहात आणि तिथून तुम्ही मटेरियल परचेस केलेलं आहे, पण तिथे कुठल्याही प्रकारचं सॉफ्टवेअर नाही आहे आणि बिलिंग अजूनही मॅन्युअल पद्धतीनं होत असेल, तर तिथे तुम्ही मॅन्युअल पद्धतीनं ज्यावेळेला तुम्ही तिथले इक्विपमेंट्स परचेस करताय, बिल तयार करण्यासाठी तिथं त्यांना खूप वेळ लागतोय, मिनिमम 10 ते 15 मिनिटं लागतात. आणि तेच तुम्ही जर डीमार्ट सारख्या मोठमोठ्या मॉल्समध्ये गेला तर तिथून बाहेर येत असताना तुमचं जे बिलिंग आहे ते हार्डली 5 मिनिटांमध्ये तुम्हाला बिल तयार करून दिलं जातंय आणि पेमेंट करून बाहेर पाठवलं जातंय.
तर हे कशामुळे होतंय, तर तिथं असलेले जे सॉफ्टवेअर्स आहेत मशीनवर ते चेक केले जातात आणि त्याच्या थ्रू डायरेक्टली बिल तुम्हाला प्रिंट मिळते. तर हे आहे सॉफ्टवेअर. तर याच्याबद्दलचं जे काही नॉलेज असेल, जे काही शिकवायचं काम असेल, ते त्या प्रोग्रामिंग लॅबमध्ये केलं जातं. तर त्याच्यानंतरचा जो लॅब येतोय तो म्हणजे नेटवर्किंग लॅब. त्या नेटवर्किंग लॅबमध्ये काय शिकवलं जातं, तर सगळ्यात पहिला नेटवर्किंग लॅबमध्ये हे शिकवलं जातं की कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय. एखादं कम्प्युटर नेटवर्क असेल तर ते नेटवर्क म्हणजे काय आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर त्या नेटवर्क कसा डिझाईन करायचा, इफिशियंटली आपलं काम व्हायला पाहिजे, लवकरात लवकर काम व्हायला पाहिजे आणि आपण आपला जो डेटा आहे तो डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर पाठवत असेल तर ते इफिशियंटली डेटा सेंड व्हावं. ओके. जो नेटवर्किंग आहे, हा नेटवर्किंगचा यूज करून आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपण ज्या ठिकाणी आहोत तिथून कुठल्याही ठिकाणी आपण डेटा सेंड करू शकतो, डेटा रिसिव्ह करू शकतो आणि वेगवेगळे इक्विपमेंट्स जे खूप कॉस्टली असतात ते कॉस्टली सुद्धा आपण यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला तर एक लॅब आहे आपल्याकडं, जवळजवळ 20 PC आहेत आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे की एक प्रिंटर यूज करायचा आहे. जर प्रत्येक पीसीला जर एखादा प्रिंटर ऍड करायचा म्हटला किंवा जोडायचा म्हटला तर आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की कॉस्ट. प्रत्येक प्रिंटरची कॉस्ट आहे जवळजवळ 10,000. तर ते प्रत्येक पीसीला जोडायचे असेल तर आपल्याकडे जी लॅब आहे ती 20 पीसींची असते. तर 20 प्रिंटर आपल्याला परचेस करावे लागतील. तर 20 प्रिंटर जर असतील तर त्याचं कॉस्टिंग किती झालं, 20 × 10. बरोबर आहे. एवढे पैसे तुम्हाला खर्च करावे लागतील. आता मला हे करायचं नाही आहे, एवढं कॉस्ट खर्च करायचं नाही आहे, तर मी तिथं नेटवर्कचा यूज करू शकतो. तर मी काय करणार, माझ्याकडे जो प्रिंटर आहे तो प्रिंटर कुठल्या तरी एका पीसीला जोडणार आणि तिथून तो त्या नेटवर्कमध्ये शेअर करणार. ह्याचा यूज काय झाला की त्या एकाच प्रिंटरवर ह्या 20 PC मधून कुठल्याही PC वरून आपण काय करू शकतो, आपले प्रिंटआउट्स सोडू शकतो. ठीक आहे. मग अशी कॉस्टिंग्स कमी करण्यासाठी ह्या नेटवर्कचा यूज होतो. त्याच्यानंतर आपल्याला एका PC वरून दुसऱ्या PC वर डेटा सेंड करायचा आहे किंवा रिसिव्ह करायचा असेल तर मला त्या PC पर्यंत जायची गरज नाही किंवा त्या PC मधून डेटा इकडे घ्यायचा असेल तर मला त्या PC पर्यंत जायची गरज नाहीये. तर या वेळेला आपल्याला या नेटवर्कचा यूज आपण करू शकतोय आणि तो डेटा ऍक्सेप्ट करू शकतोय किंवा डेटा सेंड करू शकतोय. क्लिअर. दिस इज द नेटवर्किंग. हा पार्ट आहे नेटवर्किंगचा. तर याचप्रमाणे आपण आणखीन एक लॅब जी आहे ती हार्डवेअर लॅब. आता आपल्याला माहित आहे हार्डवेअर म्हणजे काय, जे आपण स्पर्श करू शकतो, बघू शकतो, अशा ज्या गोष्टी आहेत त्याला हार्डवेअर म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जे गोष्टी आहेत त्यामध्ये कम्प्युटर हा जो पार्ट आहे त्यामध्ये हार्डवेअर पार्ट कुठला आला तर CPU चं कॅबिनेट, त्याच्यानंतर कीबोर्ड, माउस, प्रिंटर, प्रोजेक्टर्स, ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत याला आपण हार्डवेअर म्हणतो. मग ह्या हार्डवेअरचा यूज आपण कसा करू शकतोय, एखाद्या वेळेला एखादा इक्विपमेंट किंवा एखादा हार्डवेअर जर खराब झाला असेल तर तो कसा दुरुस्त करायचा. ओके. त्याच्यामध्ये नेमकं काय बिघडलेलं आहे, काय खराब झालेलं आहे हे कसं फाइंड आउट करायचं आणि ते फाइंड आउट केल्यानंतर ते रिप्लेस कसं करायचं, नवीन कसं जोडायचं किंवा ते वर्किंग मध्ये कसं आणायचं, याबद्दलचं सगळं नॉलेज आपल्याकडे हार्डवेअरमध्ये दिलं जाते. इव्हन कम्प्युटर जर बघितलं तर त्यामधला सगळ्यात महत्वाचा पार्ट जो असतो तो म्हणजे CPU. आता त्या CPUचे सुद्धा खूप सारे इंटरनल पार्ट्स असतात. तर ते इंटरनल पार्ट्स कुठले आहेत, लाईक रॅम, हार्ड डिस्क, CD-ROM, त्यानंतर कूलिंग फॅन, प्रोसेसर, ओके, ग्राफिक्स कार्ड, यासारखे जे इंटरनल पार्ट्स आहेत ते इंटरनल पार्ट्स कसे रिमूव्ह करायचे आणि परत आपल्या त्या CPU मध्ये कसे असेंबल करायचं याबद्दलचं सगळं नॉलेज या हार्डवेअर लॅबमध्ये दिलं जातं. ओके. हे झाले आपले कम्प्युटरचे 4 लॅब. आता जी 5वी लॅब आहे त्याला म्हटलं जातं सेंट्रल कम्प्युटर लॅब. आता हा सेंट्रल कम्प्युटर लॅब जी आहे ही लॅब आपल्याला फक्त आणि फक्त स्टुडंटसाठी ज्या ज्या वेळेला त्यांना गरज आहे त्या त्या वेळेला यूज करण्यासाठी दिलं जाते. म्हणजेच काय, तुम्हाला जर पाहिजे असेल त्यावेळेला तुम्ही तिथं जाऊन बसू शकताय, नेटवरून काही सर्च करायचं असेल तर सर्च करू शकताय,
त्याच्यानंतर तिथं काहीतरी तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोड करू शकताय. तुम्हाला प्रत्येक स्टुडंटला प्रेझेंटेशन द्यायचं असतं, तर त्या प्रेझेंटेशनसाठी जे PPTs तयार केले जातात ते तयार करण्यासाठी सुद्धा तुम्ही त्या लॅबचा यूज करू शकता. हे झाले कम्प्युटरचे लॅब्स. त्याच्यानंतर आपण बघूया इम्पॉर्टन्स ऑफ IT फील्ड. ह्या IT फील्डचं इम्पॉर्टन्स काय आहे. ठीक आहे, बेसिकली जर बघितलं तर आपल्या इकडं ह्या गेल्या 4-5 वर्षामध्ये डिजिटल इंडिया आणि जे ऑनलाईन गोष्टी व्हायला सुरू झालेल्या आहेत, ऑनलाईन प्रोसेस व्हायला सुरू झालेले आहे, याच्यामुळं या कम्प्युटर फील्डचं किंवा IT फील्डचं जे इम्पॉर्टन्स आहे ते खूप मोठं आहे. जर आता आपण बघितलं तर कुठल्याही फील्डमध्ये जावा तिथं सगळ्याच गोष्टी ऑनलाईन होत असतात. लाईक आता आपल्याला कोणाला तरी इन्फॉर्मेशन सेंड करायचे तर आपल्याला तिथपर्यंत जायची गरज नाही आहे किंवा तो इथे येणार आहे याची वाट बघायची गरज नाही आहे. तर आपण काय करू शकतो, डायरेक्टली त्याला व्हॉट्सअप करू शकतोय, फेसबुकवरून डेटा सेंड करू शकतोय, इंस्टाग्राम आहे, त्याचबरोबर आपण मेल त्यांना करू शकतो. तर अशा विविध प्रकारच्या आपल्याकडे सुविधा आहेत जे आपण या कम्प्युटर फील्डमध्ये करत असतो. ठीक आहे, तर याचबरोबर आणखीन एक आता आपल्याकडे एक गोष्ट नवीन सुरू झालेली आहे, ती म्हणजे ऑनलाईन पेमेंट्स. ह्या ऑनलाईन पेमेंटसाठी खूप साऱ्या गेटवेज आपल्याकडे आहेत आणि वेगवेगळे ऍप्लिकेशन सुद्धा आपण यूज करतो, लाईक नेट बँकिंग, त्याच्यानंतर फोनपे, गुगल पे, त्याच्यानंतर वेगवेगळे ऑनलाईन पेमेंट बँक्स आहेत. त्याच्या थ्रू सुद्धा आपण आपले मनी ट्रान्सफरसाठी जे काय रिक्वायरमेंट्स असतील ते रिक्वायरमेंट्स कम्प्लीट करून आपण मनी ट्रान्सफर इझिली करू शकतो. मग ह्या सगळ्या फील्ड्समध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे ऍप्लिकेशन्स डेव्हलपमेंट केले जातात ते कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट थ्रू केले जातात. आणि ह्या गोष्टीमुळं आपल्याला ह्या पेमेंटसाठी कुठल्याही बँकेत जायची गरज नाही आहे किंवा वेट करायची गरज नाही आहे की आपण जी अमाऊंट सेंड केलेली आहे ती त्या पर्सनच्या अकाउंटवर जमा झालेली आहे की नाही आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टीमुळे आपलं जे कम्प्युटर फील्ड आहे हे कम्प्युटर फील्ड खूप पुढे गेलेलं आहे. आता ह्याच बरोबर आपल्या या फील्डमध्ये वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहेत, सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स आहेत, ते सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स सुद्धा आहेत, लाईक ERP. आपला एक छोटासा बिझनेस आहे आणि त्या बिझनेसमध्ये सगळी माहिती आपल्याला पाहिजे. लाईक आपल्याकडे एम्प्लॉईज किती आहेत, त्यांची सॅलरीज किती आहेत, आपण सॅलरी किती पे करतोय, आपला प्रोडक्ट काय आहे, त्या प्रोडक्टचं कॉस्टिंग काय आहे, त्याच्यानंतर आपण एखादा प्रोडक्ट जर विकला असेल तर त्याचं कॉस्टिंग किती झालेलं आहे आणि वर्षाचं आपलं टर्नओव्हर किती झालेलं आहे, आपण एम्प्लॉईजना किती पे करतोय, त्याच्यानंतर पार्टीजना किती पे करतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचा बेनिफिट किती मिळतोय, ह्या सगळ्या गोष्टी त्या ERP सिस्टीम थ्रू मिळते. त्याच्यानंतर आपले एम्प्लॉईज कुठल्या कुठल्या दिवशी प्रेझेंट आहेत, कुठल्या दिवशी नाही आहेत, त्यांची सॅलरीज कॅल्क्युलेट करायचं असेल तरी सुद्धा ते त्या फील्डमध्ये होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी फक्त आपण बसल्या बसल्या करू शकतोय आणि ह्यालाच म्हटलं जाते ERP सिस्टीम. मग असे सिस्टीम्स तयार करायचे असतील तर आपल्याला कम्प्युटर फील्ड किंवा IT फील्डची खूप गरज आहे आणि हे कुठेही बंद होणार नाही. तर त्याच्यामुळं IT फील्डचं इम्पॉर्टन्स खूप आहे आणि प्रत्येक फील्डमध्ये आहे. लाईक मेकॅनिकल जरी घेतला तर मेकॅनिकल फील्डमध्ये आता जे CNC मशीन्स वगैरे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे की त्यांना डायमेन्शन सेट करायचे आहेत. एखादा प्रोडक्ट दिला तर त्या प्रोडक्टचे डायमेन्शन्स सेट करायचे आहेत की डायमेन्शन्स या माझा जो प्रोडक्ट आहे किंवा जो जॉब तयार करायचा आहे तो या डायमेन्शननुसार तयार करायचा आहे. तर ह्या डायमेन्शननुसार तयार करत असताना आपल्याला फक्त त्याच्यावर डायमेन्शन्स पुट करायचे आहेत आणि तुमचा जॉब ऑटोमॅटिकली तयार होऊन तुमच्या समोर येईल. म्हणजे इथे ह्युमन एफर्ट्स कमी झाले, लागणारी माणसं पण कमी झाले आणि आपल्याला कम्प्युटर फील्डचा यूज झाला. तर अशा गोष्टी आपण त्या IT फील्डमध्ये यूज करू शकतो. तर त्याच्यानंतर आले करिअर ऑपॉर्च्युनिटीज. असे मग करिअर ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला कुठं कुठं आहेत, किती आहेत, तर कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमधून पास होणारे किंवा IT फील्डमधून पास होणारे किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंगमधून पास होणारे जे स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंट्सना करिअर ऑपॉर्च्युनिटी भरपूर आहे. तर फर्स्ट पार्ट आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर, सेकंड पार्ट आहे वेब डेव्हलपर आणि सॉफ्टवेअर टेस्टिंग. सॉफ्टवेअर डेव्हलपर हा जो पार्ट आहे यामध्ये आपण वेगवेगळे सॉफ्टवेअर्स कसे बनवायचे, त्याची लाईफ सायकल काय आहे आणि वेगवेगळे सॉफ्टवेअर्स बनवण्यासाठी आपण काय काय
शिकायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करू शकतो. त्याच्यानंतर वेब डेव्हलपरमध्ये आपण कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स यूज करून वेब डेव्हलपमेंट करू शकतो, त्या बेसिसवर आपल्याला PHP असेल, ASP.NET असेल, त्याच्यानंतर पायथॉन प्रोग्रामिंग असेल, या सगळ्या लँग्वेजेस यूज करून आपण काय करू शकतो, वेब डेव्हलपर म्हणून काम बघू शकतो. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर टेस्टिंग. आता सगळ्यात मोठा पार्ट म्हणजे काय होतं की जे आपले प्रोडक्ट्स क्रिएट झालेले आहेत, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स क्रिएट झाले आहेत, वेगवेगळे वेब ऍप्लिकेशन्स डेव्हलप झालेले आहेत, हे सगळे वेब ऍप्लिकेशन्स सॉफ्टवेअर्स आपल्याला कुठेतरी टेस्ट करायला लागतील की ह्याच्यामध्ये आपण कुठल्या प्रकारचा डेटा इन्सर्ट करू शकतो, तो डेटा कुठल्या प्रकारचा आहे, त्यामध्ये कसं इन्सर्ट करू शकतोय आणि त्याच्यामध्ये कुठले चेंजेस करू शकतोय, किंवा आपला सॉफ्टवेअर कुठल्या केसेसमध्ये वर्क करू शकतोय आणि कुठल्या केसेसमध्ये वर्क करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये बघायच्या आहेत. त्याच्यानंतर नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम बघू शकतोय, डेटाबेस ऍडमिन म्हणून काम बघू शकतोय आणि डेटा अनालिस्ट म्हणून सुद्धा काम बघू शकतोय. आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे काय, नेटवर्कमध्ये किती PC आहेत, किती अदर इक्विपमेंट्स आहेत, हे आपण कुठल्या सिस्टीमला कसा ऍक्सेस प्रोव्हाइड करायचे आहे, कुठले ऍक्सेस प्रोव्हाइड करायचे आहेत, त्याच्यानंतर डेटाबेस कसा तयार करायचा आहे, तो कसा आलेली माहिती जी असते आपल्या डेटाबेसमध्ये ती कशी डेटाबेसमध्ये पुट करायची आहे. त्याच्यानंतर डेटा अनालिस्ट म्हणजे आपल्याला एखादा डेटाबेस दिलेला आहे, एक डेटा सेट आहे आणि त्यातून आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याला डेटा कुठल्या फॉर्मॅटमध्ये तो युजर पर्यंत पोहोचवायचा आहे, हा डेटा अनालिस्टचा आहे. किंवा जो डेटा दिलेला आहे तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये कसं सॉर्ट आउट करायचा आहे, हा पार्ट हा डेटा अनालिस्टमध्ये येतोय. आता हे जे डेटा डेटाबेस रिलेटेड जे जॉब्स आहेत हे आत्ताच्या मार्केटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्यांना खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही डेटा अनालिस्ट म्हणून काम करू शकताय. आणि त्याच्यानंतर एक येतोय तो मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. आता आपण जर बघितलं तर कम्प्युटर्स आणि लॅपटॉप्स ह्याच्यापेक्षा जास्त काम सुद्धा आपल्या मोबाईलवरून सुद्धा होत आहे. तर हे मोबाईल ऍप्लिकेशन्स जे आहेत लाईक फेसबुक सारखे, व्हॉट्सअप, त्याच्यानंतर इंस्टाग्राम, त्याच्यानंतर ऑनलाईन ट्रान्सफरसाठी आपण जे यूज करतोय गुगल पे, फोन पे, यासारखे जे ऍप्लिकेशन्स आहेत, अमेझॉन सारखे, फ्लिपकार्ट सारखे ऑनलाईन शॉपिंगसाठी, ह्या सारख्या ऍप्लिकेशन्स जे आहेत ते तयार करण्यासाठी ऍप्लिकेशन डेव्हलपर आपल्याला गरजेचं आहे. तर हे ऍप्लिकेशन डेव्हलपर म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता आणि असे वेगवेगळे ऑपॉर्च्युनिटीज आपल्या पुढे आहेत. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे त्यांना मिळणारी सॅलरी. ही मिळणारी सॅलरी जी आहे ती 2 प्रकारावर डिपेंड असते. तुम्ही इन कॅम्पस सिलेक्ट झालेला आहात की ऑफ कॅम्पस सिलेक्ट झालेला आहात. इन कॅम्पस सिलेक्ट झाला असेल, कॉलेज शिकत असतानाच लास्ट इयरला किंवा सेकंड लास्ट इयर लास्ट इयरला TY आणि फोर्थ इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरला असताना सिलेक्ट झालाय डिग्रीच्या की डिप्लोमाच्या थर्ड इयरला असताना सिलेक्ट झालाय, तर त्याच्या बेसिसवर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळते. ही जॉब ऑपॉर्च्युनिटीज जवळजवळ 25,000 ते 40,000 पर्यंतची पेमेंट तुम्हाला देऊन जाते आणि अशा प्रकारचे ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळते. आणि सॅलरी एक्सपेक्टेशन्स आणि सॅलरीज जे आपल्याला गरज आहे ती तुम्हाला हायर सॅलरीज या फील्डमध्ये मिळू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही हा फील्ड चूज करायला काही अडचण नाहीये. ओके, थँक्यू सो मच.